नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती। तर आज आपण आलो आहे आशापुरी देवीला, सफाय एडवनला। तर चला पहिल्या देवीचं दर्शन करूयात, मग मी तुम्हाला सांगतो इथपर्यंत कसं पोहोचायचं। तर देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचायचं कसं, तर आधी आपल्याला सफाय रेल्वे स्टेशनला यावं लागेल। त्याच्यानंतर एडवनसाठी बस किंवा डमडम ही आपल्याला भेटेल। एडवन गावाच्या सुरुवातीलाच आपल्याला हा असा बोर्ड भेटेल, जिकडून आपल्याला कळेल की हा रस्ता पकडून आपल्याला देवीच्या मंदिरापर्यंत जायचं आहे। आधी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी गावाच्या मधून रस्ता होता आणि तो फार अरुंद होता, पण आता गावकऱ्यांनी मिळून हा नवीन रस्ता बनवला आहे, ज्याच्यामुळे देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे। आणि हा शेवटचा टप्पा रस्त्याचा जो देवीच्या मंदिरापर्यंत आपल्याला पोहोचवतो। जेव्हा भरती येते तेव्हा हा रस्ता पाण्याखाली जातो, पण जेव्हा ओहोटी असते तेव्हा मंदिरापर्यंत जाण्यासाठी हा उत्तम रस्ता आहे। मंदिरात जातानाच आपल्याला कळेल की इकडे भरतीच्या वेळी पाणी किती साचत असेल। ते बघा, लांबूनच आपल्याला मंदिर पण दिसलंय। हेच मंदिर आहे आशापुरी देवीचं। हे बघा, तिकडे समुद्र स्पष्टपणे आपल्याला दिसतोय। जसंच आपण मंदिर परिसरात प्रवेश करतो, आपल्याला पार्किंगची व बसायची व्यवस्था दिसते। इकडे पार्किंग तुम्हाला निशुल्क मिळेल। तर चला आता आपण देवीचं दर्शन करूयात। सुरुवात करूयात डोंगर चढायला। हे देवीचं प्रवेशद्वार आहे। इकडून मध्ये गुफेमध्ये देवी माता बसलेल्या आहेत। चला आपण दर्शन घेऊयात। हे देवीच्या गाभाऱ्यात मूर्ती आहेत। एक वीर देवीची मूर्ती आहे, ही देवीची मूर्ती आहे आशापुरी। मी असं जायचं इकडं। ही जीवदानी देवीची मूर्ती आहे। मला पुढे गुफा आहे अशी, आणि असं इकडून निघायला रस्ता आहे असा। रस्ता आहे, फार लहान रस्ता होता। लहान नसेल, आपण थोडे जास्त आहेत म्हणून आपल्याला तो लहान वाटत असेल। तिथून बाहेर निघाला होता, तिथून बाहेर आलो आपण। मंदिराचं दर्शन तर झालं, तर मंदिराच्या मागून ना इकडून रस्ता आहे,
त्या साईड मंदिराच्या मागून आहे म्हणा आणि तिकडे पण बघण्यासारखं आहे. चला तिकडे पण बघूयात काय आहे ते. इथे वर आलो आपण फिरायला. मस्त आहे बघण्यासारखा. डोंगर आहे, समुद्र किती मस्त दिसतोय, भव्य दिसतंय एकदम. वरच्या अँगलने वेगळंच दिसतंय एकदम मस्त. आपण मंदिराच्या मागच्या बाजूने येत आता. आपण आधी देवीचं दर्शन घेतलं पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने आलो. तिथे पण मस्त आहे, समुद्र मस्त दिसतोय. चला आता आपलं देवीचं मंदिर फिरून झालं, देवीचं दर्शन पण छान झालं. आता आपण मंदिरच्या परिसरातला मागचा भाग पण फिरलो तिकडे आणि आता आपण इकडे आलो आहे. दगडं आहेत समुद्रावरती. इकडे मोस्टली प्री वेडिंग्स होतात. तिकडे येऊन बसलो आहे. चला आपण हा ब्लॉग आता इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत